अथ श्री साई सच्चरित अध्याय संहितावा। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्याय नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री सीतारामचंद्राभ्यां नमः, श्री सद्गुरु साई नाथाय नमः। भूत भौतिक विषय जात हे अखिल विश्व निजांतर्गत दर्पणी नगरी से प्रतिबिंबित माया विजृंभित मायिक वस्तुगत्या अनुद्भूत आत्मस्वरूपी अनुस्यूत ते हे विश्वस्वरूपी स्थित दिसे उद्भूत चराचर जे जे काही आरिसा दिसे ते ते वास्तव तेथे नसे दैसे वासनामय निद्रेत आभासे परिते नासे प्रबोधी जागृदवस्था प्राप्त काळे स्वप्नोपलब्ध प्रपंच वितळे अद्वयानंद प्रकाश विवळे महावाक्य मेळे सद्गुरूच्या विश्वासे जे सत्ता स्फुरण तयाचे अन्य निरपेक्ष अधिष्ठान तो गुरुआत्मा ईश्वर जाई प्रसन्न तयीच साक्षात्करण हे स्वप्रकाश सदात्मक ते हे आत्मस्वरूप देख तेथे हे विश्वभूत भौतिक माया कौतुक हा खेळ आब्रह्मस्तंभ पर्यंत भूत भौतिक हे सर्व कल्पित ऐसे हे विस्तारले जगत माया विजृंभित केवळ सर्पमाला दंडधारा स्वरूपा ज्ञाने मानिती दोरा तैसा तिहा सकळ जगत पसारा स्वरूपी ठारा नाही या हे दृश्यजात मायामय आत्मज्ञाने याती लय गुरुवाक्य प्रबोध समय प्राप्त हो त्या काळी तृतीय पुरुष एकवचनी गृणाती रूपार्थ धरिता मनी शिष्यात तत्वोपदेशदानी गुरु एक जनी समर्थ म्हणवूनी प्रार्थू की बाबा प्रत करावी बुद्धी अंतरासक्त नित्यानित्य विवेकयुक्त वैराग्यरत मद करी मी तो सदा अविवेकी मूढ आहे अविद्या व्यवधान निगूढ बुद्धी सर्वदा कुतर्कारूढ तेणेची हे गूढ पडले मद गुरु वेदांत वचनी भरवता ठेवी नमी आढळ ऐसा करी मन जैसा आरसा निजबोध ठसा प्रकटेल वरी सद्गुरो साई समर्था करवी या ज्ञानाची अन्वर्थता विना अनुभव वाचा विग्लापनता काय परमार्था साधील म्हणून बाबा आपुल्या प्रभावे हे ज्ञान अंगे अनुभवावे सहज सायुज्य पद पावावे दान हे द्यावे कृपेने तदथ देवा सद्गुरु साई देहाहंता वाहतो पायी आता येथून तुझे तू पाही मी पण नाहीच मज माझी घेई माझा देहाभिमान नलगे सुख दुःखाची जाण इच्छेनुसार निजसूत्रा चालन देऊनी मनमन आवरी अथवा माझे जे मी पण तेची स्वये तू होऊनी आपण घेई सुख दुःखाचे भोगते पण नको विवंचन मज त्याते जय जयाजी पूर्ण कामा जडो तुझी ठाई प्रेमा मन हे चंचल मंगलधामा पावो उपरमा तव पायी तुझ वाचूनी तुझ्या कोण सांगेल आम्हात हितवचन करील आमुते दुःख निरसन समाधान मनाचे दैव शिर्डीचे म्हणून झाले बाबा तेथे आगमन आपुले पुढे तेथेच वास्तव्य केले क्षेत्रत्व आणिले त्या स्थाना धन्य शिर्डीचे सुकृत ही हा साई कृपावंत करी या स्थळा भाग्यवंत अलंकृत निज वास्तव्ये तूची माझा चेतविता तूची माझा वाचा चाळिता नाही मी कोण तव गुण गाता करता करविता तू एक तुझा नित्य समागम हाची आम्हा आगम निगम तुझे नित्य चरित्र श्रवण हेची पारायण आमुते अनिमेष तुझे नामावर्तन हेची आम्हा कथा कीर्तन हेची आमुते नित्यानुसंधान हेची समाधान आम्हा ते न लगे आम्हा ऐसे सुख जेणे होऊ भजन विन्मुख याहुनी अधःपतन ते अधिक परमार्थ बाधक काय अते आनंदाश्रु उष्ण जीवन करू तेणे चरण क्षालन शुद्ध प्रेम चंदन चर्चन करवू परिधान सच्छ्रद्धा हे अंतरंग पूजा विधान बाह्योपचार पूजेहून येणे तुझ सुप्रसन्न सुख संपन्न करू की सात्विक अष्टभाव कमल अष्टदल अतीव निर्मल मन करूनी एकाग्र अविकल वाहू निजफल संपादू लावू भावार्थ बुका भाळा बांधू दृढ भक्तीची मेखळा वाहू पादांगुष्ठी गळा भोगू सोहळा अलोलिक प्रीतिरत्नालंकार मंडण करू सर्वस्व निंबलोण करू पंचप्राण चामरांदोलन ताप निवारण तन्मय छत्रे समर्पू ऐसी स्वानंद पूजा अष्टांग गंध अर्गजा ऐसे आम्ही आमुजा काजा साई राजा पूजू तुझ अभिष्टितार्थ सिद्ध्यर्थ स्मरू नित्य साई समर्थ याच मंत्रे साधू परमार्थ होऊ कृतार्थ निजनिष्ठा पूर्वील अध्यायी कथन साई समर्थ दयाघन साधावयास निज भक्त कल्याण कैसे शिक्षण देतते आता ये अध्यायी निरूपण भक्ता स्वगुरुपदी स्थापन कवणे परी करीत जाण कथा विंदान ते परिसा गताध्यायांती निदर्शित भक्त पंत कथामृत श्रोता परिसिजे दत्तचित्त तत्व निश्चित भावया कैसे कैसे अनुभव दाविले कैसे नेत्री निष्ठांजन सुदिले कैसे स्वगुरुपदी आढळ केले मन निवाले कैसेनी एकदा एक बहुत श्रमे भक्त एक पंत नामे गेले शिर्डीस मित्र समागमे दर्शन कामे साईंच्या ते पूर्वील अनुग्रहित होते निज गुरुपदी स्थित शिर्डीस जावे किम निमित्त झाले शंकित मानसी
तथापि जयाचा जैसा योग तैसा अकल्पित घडतो भोग आला साई दर्शनाचा ओघ जाहला अमोघ सुखदायी आपण कल्पावी एक योजना ईश्वराच्या आणिकची मना अदृष्टा पुढे काही चालेना ते स्वस्थ मना परिस्थिते ठेवून या शिर्डीचे प्रस्थान कित्येक जन निजस्थानाहून निघाले अग्निरथी बैसून सकळ मिळून आनंदे गाडीत जय हे चढले अवचित तेथेच होते स्थित हे पंत शिर्डीस जाण्याचा तयांचा बेत झाला अवगत पंतांस मंडळीत काही पंतांचे स्नेही त्यातची काही विहिणी व्याही पंतांचे मनात जाणे नसताही बळेच आग्रही सापडले आरंभी पंतांचा विचार जाणे होते जेथवर तिकीटही तयांचे तेथवर पुढे तो विचार बदलला स्नेही व्याही म्हणती चला जाऊ समवेत की शिर्डीला मनी नसताही आग्रहाला होकार दिला पंतांनी पंत उतरले विरारास मंडळी गेली मुंबईस उसने घेऊन खर्चावयास पंतही मुंबईस मग गेले मोडवेना मित्रांचे मन मिळविले निजगुरु अनुमोदन आले मग ते शिर्डी लागून सकळ मिळून आनंदे गेले सर्व मशिदीस सकाळी 11 ते समयास दाटी भक्तांची पूजनास पाहुनी उल्हास वाटला पाहुनी बाबांचे ध्यान झाले सकळ आनंद संपन्न तितक्यात पंतांस झीट येऊन बेशुद्ध होऊन ते पडले पातली जीवास विकलता पावले सबळ निचेष्टता सांगात या उद्भवली चिंता अतिव्यग्रता मानसी मंडळीची मदत मोठी साई बाबांची कृपादृष्टी करिता मस्तकी उदकवृष्टी गेली निचेष्टता समूळ होऊन या सावधान उठून बैसले खडबडून वाटले जणू झोपेतून आताच उठून बैसले बाबा पूर्ण अंतर्ज्ञानी तयांची गुरुपुत्रता जाणुनी तयांस अभयता आश्वासुनी निज गुरुभजनी स्थापिती येवो म्हणती प्रसंग काही अपना तकिया छोडना नाही सदा सर्वदा निश्चळ राही अनन्य पाही एकत्वी पंतांना ती पटली खूण निजगुरुते दाहले स्मरण साईबाबांचे कणवाळूपण राहिले स्मरण जन्माचे तैसेच एक मुंबापुरस्थ हरिश्चंद्र नामे गृहस्थ पुत्र अपस्मार व्यथाग्रस्त तेणे अतित्रस्त जाहले देशी विदेशी वैद्य झाले काही एक उपाय न चले पाहुनी सर्वांचे प्रयत्न हरले राहता राहिले साधू संत सन 1910 साली दातगणूंची कीर्तने झाली श्री साईनाथांची कीर्ती पसरली यात्रा वाढली शिर्डीची कुग्राम परी भाग्ये थोर शिर्डी झाली पंढरपूर महिमा वाढला अपरंपार यात्रा अपार लोटली रोग घालविती केवळ दर्शने अथवा केवळ हस्तस्पर्शने अथवा शुद्ध कृतावलोकने आले अनेका अनुभव होता अनन्य शरणागत कृतकल्याण पावत भक्त जाणून सकळांचे मनोगत पुरवीत मनोरथ सर्वांचे उदी धारणे पिशाचे पळती आशीर्वचने पीडा टळती कृपा निरीक्षणे बाधा चुकती लोक येती धावोनी ऐसे महात्म्य कथा कीर्तनी दास गणूंच्या ग्रंथातुनी ऐकोनिया कर्णोपकरणी उत्कंठा दर्शनी उदेली सवे घेऊन मुले बाळे नानाविध उपायने फळे आले शिर्डी ग्रामास पितळे पूर्वाती तबळे दर्शना मुलास पायांवरी घातले स्वये बाबांस लोटांगणी आले तो तेथ एक विपरीत वसले पितळे गडबडले अत्यंत दृष्टादृष्ट साईंची होता मुलगा पावला बेशुद्धावस्था डोळे फिरविले पडला अवचिता माता पिता गडबडले पडिला विसंज्ञ भूमीसी तोंडासी आली उदंड खरती चिंता ओढवली माता पित्यासी काय दैवासी करावे निघून गेला वाटे श्वास तोंडा वाटे चालला फेस फुटला घाम सर्वांगास सरली आस जीविताची ऐसे झटके अनेक वेळा पूर्वी येऊन गेले मुलाला हरीन इतुका विलंब झाला प्रसंगाला एकाही हा न भूतो न भविष्यती याने आणली प्राणांतिक गती मातेच्या डोळा अश्रू न कळती पाहुनी स्थिती बाळाची आलो किमर्थ झाले काय उपाय तो झाला अपाय ऐसे घातुक व्हावे हे पाय व्यर्थ व्यवसाय झाला की घरात निघावे चोरा भेणे तो घरची अंगावरी कोसळणे तैसेच की हे आमुते येणे झाले म्हणे ती बाई व्याघ्र भक्षील म्हणून गाई जीवा भेणे पळून जाई तिजला मार्गात भेटे कटाई तैसेच पाही जाहले उन्हात तापला पांथस्थ वृक्षछायेस तो वितावत तो वृक्षची उन्मळून पडत झाली ते गत तयांसी भाव ठेवून देवावरी पूजेस जाता देवळा भीतरी देऊळची कोसळे अंगावरी तैसीच परी हे झाली बाबा मग तया आश्वासिती धीर धरावा थोडा चित्ती मुलास उचलून न्या निगुती निजावगती तो लाधेल मुलास घेऊन निजा बिराडी आणि एक भरता घडी सजीव होईल तयाची कुडी उगीत तातडी करू नका असो पुढे पैसे केले बोल बाबांचे खरे झाले पितळे सहकुटुंब आनंदले उतरक गेले विरोन वाडियात नेता तो कुमर तात्काळ आला शुद्धीवर माता पितयांचा फिटला घोर आनंद थोर जाहला मग पितळे स्त्रिये सहित बाबांची या दर्शना येत करीत साष्टांग प्रणिपात
अतिविनीत होऊनी उठला पाहुनी आपुला सुत साभार मानसी आनंदित बसले बाबांचे चरण तुरीत बाबा सस्मित पुसती का त्या संकल्प विकल्प लहरी शांत झाल्या का आता तरी ठेवील निष्ठा धरील सबुरी तयासी श्रीहरी रक्षील पितळे मुळतेच श्रीमंत घरंदाज लौकिकवंत मेवा मिठाई लुटवीत बाबांस अर्पित फळपान कुटुंब तयांचे फार सात्विक प्रेमळ श्रद्धाळू भाविक बाबांकडेच लावून तक थांबा निकट बैसतते पाहता पाहता डोळे भरावे ऐसे तिने नित्य करावे पाहून तत्प्रेमाचे नवलावे अत्यंत भुलावे बाबांनी जैसे देव तैसेच संत भक्त पराधीन ते अत्यंत अनन्यत्वे तयाचे भजत कृपावंत तयावरी असो ही मंडळी जावया निघाली मशिदीस दर्शनार्थ आली बाबांची अनुज्ञा उरी घेतली तयारी केली निघावया इतुक्यात बाबा काढिती 3 रुपये आपुले खिशातून पितळ्यात निकट बोलावून बोलती वचन ते परिसा बापू तुझला पूर्वी 2 विधले ती म्या त्यात हे 3 ठेवून त्यांचे करी पूजन कृतकल्याण होतील पितळे रुपये घेती करी प्रसाद दाणोनी आनंदे स्वीकारी लोटांगणी येत पायांवरी म्हणती कृपा करी महाराजा मनी उदेली विचार लहरी माझी तो ही प्रथम फेरी बाबा हे वदती काय तरी हे मज निर्धारी कळेना बापास पूर्वी नाही देखिले पूर्वी 2 कैसे दिधले अर्थावबोध काहीच न कळे विस्मित पितळे मनी झाले कैसी व्हावी परिस्फुटता वाढली मनाची जिज्ञासुता बाबान लागू देत पत्ता राहिली मुग्धता तैसीत संत सहज उद्गारले जरी तरी ते वाणी होणार खरी जाणीवही पितळ्यांचे अंतरी म्हणून विचारी ते पडले परी पुढे हे मुंबापुरी गेले जेव्हा आपुले घरी होती घरात एक म्हातारी जिज्ञासा पुरी ती करी म्हातारी पितळ्यांची माता सहज शिर्डीचा वृत्तांत पुसता निघाली 3 रुपयांची वार्ता संबंध कथा जुळेना विचार करिता स्मरण झाले मग म्हातारी पितळ्यास बोले आता मज यथार्थ आठवले बाबा बोलले सत्य ते आता तुझ्या मुलास नेले शिर्डीत साईंचे दर्शन करविले पैसेच पूर्वी तुझ पित्याने वहिले होते नेले अक्कलकोटी तेथील महाराजही सिद्ध परोपकारी महाप्रसिद्ध अंतर्ज्ञानी योगी प्रबुद्ध पिताही शुद्ध आचरणी घेवोनी तव पित्याची पूजा प्रसन्न झाला योगी राजा 2 रुपये प्रसाद ताजा दिधले पूजा कराया हेही पूर्वील रुपये 2 स्वामींनी बाळा तुझला गोन दिधले होते प्रसाद म्हणून पूजनार्चन करावया तुमचे देवदेवतार्चन त्यात हे होते रुपये 2 करीत असत नेमे पूजन अतिनिष्ठेने वडील तुझे तयांची निष्ठा मी एक जाणे वागत गेले निष्ठेप्रमाणे तयांच्या पश्चात पूजा उपकरणे जाहली खेळणी मुलांची निष्ठा उडाली देवावरची लाज वाटू लागली पूजेची योजना झाली मुलांची दाद रुपयांची कोण घेई ऐती कित्येक वर्षे लोटली रुपयांची त्या बेदाद झाली आठवणही साप पुताली जोडी हरवली रुपयांची असो तुमचे भाग्य मोठे साई विषय महाराजची भेटे उसावया विस्मरणांची पुटे तैसीच संकटे निरसाया तरी आता येथून पुढे सोडून द्यावे तर्क पुढे पहा आपल्या पूर्वजांकडे नको वाकडे व्यवहार करीत जा रुपयांचे पूजन संत प्रसाद माना भूषण समर्थ साईंनी ही पटविली खूण पुनरुज्जीवन भक्तीचे ऐकता ही मातेची कथा परमानंद पितळ्यांचे चित्ता ठसली साईंची व्यापकता आणि सार्थकता दर्शनाची मातेचे ते शब्दामृत नष्ट भावना करी जागृत देई पश्चात्ताप प्रायश्चित्त भावी हित दर्शवी असो होणार होऊन गेले पुढे कार्यार्थात संती जागविले मानुनी तयांचे उपकार भले सावध राहिले निजकार्या ऐसीच एक आणिक प्रतीती कथितो पर्येसा स्वच्छचित्ती भक्तांच्या उत्शृंखल मनोवृत्ती बाबा आवरिती कैशाते गोपाळ नारायण आंबडेकर नामे एक भक्तप्रवर आहे बाबांचा पुणेकर परिता सादर तत्कथा आंग्ल भौम सरकार पदरी अबकारी खात्यात होती नोकरी 10 वर्षे भरतापुरी बैसले घरी सोडूनी दैव फिरले झाले पारखे सर्व दिवस नाहीत सारखे आले ग्रहदशेचे करके कोण फरके न भोगिता आरंभी ठाणे जिल्ह्यात नोकर पुढे नशिबी आले जव्हार होते जेथे अंमलदार तेथेच बेकार झाले नोकरी आळवावरचे पाणी पुनश्च पडावे कैसे ठिकाणी प्रयत्नांची शिकस्त त्यांनी पाहिली करूनी त्यावेळी परीन आले तयाही यश निश्चय ठरला राहावे स्ववश आपत्तीचा झाला कळस झाले हताश सर्वापरी वर्षानुवर्ष खाली खाली सांपत्तिक स्थिती खालावली आपत्तीवर आपत्ती आली दुस्सह झाली गृहस्थिती ऐसी गेली वर्षे 7 चालो चाल शिर्डीस जात बाबांपुढे गारहणे गात लोटांगणी येत दिनरात्र 1916 सालात वैतागुनी गेले अत्यंत वाटले घ्यावा प्राणघात शिर्डी क्षेत्रात जाऊनी
कुटुंब समवेत या समयास राहिले शिर्डीत 2 मास काय वर्तले एके निशीस तया वार्तेस पर्येता दीक्षितांचे वाड्यासमोर एका बैलाचे गाडीवर बसले असता आंबळेकर चालले विचार तरंग कंटाळले ते जीवितात वृत्ती झाली अत्यंत उदास पुरे आता हा नको त्रास सोडली आत जीविताची करुनिया ऐसा विचार भोगुनिया जीवावरी उदार विहिरीत उडी घालावया तत्पर आंबळेकर जाहले दुसरे कोणी नाही जवळा साधुनिया ऐसी निवांत वेळा पुरवीन आपुले मनाचा सोहळा दुःखा वेगळा होईन आत्महत्येचे पाप दुर्धर तरी हा दृढ केला विचार परी बाबा साई सूत्रधार तेने हा अविचार टाळिला तेथे 4 पावलांवर एका खानावळवाल्याचे घर तयासही बाबांचा आधार तोही परिचारक बाबांचा सगुण येऊन उंबऱ्यावरती उसे आंबडेकरांस ते वक्ती ही अक्कलकोट महाराजांची पोथी वाचिली होती का कधी पाहू पाहू काय ती पोथी म्हणून आंबडेकर हाती घेती सहज पाने चाळून पाहती वाचू लागती मध्येच कर्मधर्म संयोग कैसा विषय ही वाचावया आला तैसा अंतर्वृत्तीत वाचण्यासरिता उमटला ठसा तात्काळ सहजासहजी आली जी कथा निवेदितो मी श्रोतिया समजता तात्पर्यार्थे अतिसंक्षेपता ग्रंथ विस्तरता भयार्थ अक्कलकोटी संतवरिष्ठ असता महाराज अंतर्निष्ठ भक्त एक बहुव्याधिष्ट दुस्सह कष्ट पावला सेवा केली बहुत दिन व्याधिविहीन होईन म्हणून होईनात ते कष्ट सहन अति उद्विग्न झाला करून आत्महत्येचा निर्धार पाहून या रात्रीचा प्रहर जाऊन एका विहिरीवर केला शरीर पाततेने इतक्यात महाराज तेथे आले स्वहस्ते तयास बाहेर काढिले भोक्तृत्व सारे पाहिले भोगिले उपदेशले तयास आपुल्या पूर्वकर्माजोग व्याधी कुष्ठ क्लेश वा रोग जाहल्या वीण पूर्ण भोग हत्यायोग काय करी हा भोग राहता अपुरा जन्म घ्यावा लागे दुसरा म्हणून तैसेच चाहे कष्ट जरा आत्महत्यारा होऊ नको वाचून ही समयोचित कथा थक्क जाहले आंबडेकर चित्ता जागी तवरमले अवचिता बाबांची व्यापकता पाहुनी आंबडेकर मनी तरकले पूर्व अदृष्ट पाहिले भोगिले हेच योग्य प्रसंगी सुचविले साहस योजिले न भले ते जैसी वाचा अशरीरिणी तैसी तया दृष्टांताची करणी हे तजडला साईंचे चरणी अघटित घटनी साईंची सगुण मुखे साईंचा इशारा हा अकल्पित पुस्तकद्वारा यावया विलंब लागता जरा होता मातेरा जन्माता मुकलो असतो निजजीविता करीतो दुर्धर कुटुंब घाता स्त्रियेवरी ओढवितो अनर्था स्वार्था परमार्था नागवतो कोटीचे करून या निमित्त बाबांनी केले सगुणास प्रवृत्त आत्मघातापासावचित्त परावृत्त केले की प्रकार ऐसा जरी न घडता बिचारा व्यथ जीवास मुकता परी जेथे साईंसम तारिता काय तो मारिता मारील अक्कलकोट स्वामींची भक्ती या भक्ताचे वडिलांस होती तीच पुढे चालवा ही प्रचिती आणून देती त्या बाबा असो पुढे बरवे झाले हेही दिवस निघून गेले ज्योतिर्विद्येत परिश्रम केले फळही आले उदयाला साई कृपा प्रसाद पावले पुढे आले दिवस चांगले ज्योतिर्विद्येत प्रावीण्य संपादिले दैन्य निरसले पूर्वील वाढले गुरुपदी प्रेम जाहले सुख कुशल क्षेम लाधले गृहसौख्य आराम आनंद परम पावले ऐसे अगणित चमत्कार एकाहून एक थोर कथिता होईल ग्रंथ विस्तार तदर्थ सार कथियेले हेमाड साईपदी शरण पुढील अध्यायी गोड कथन विष्णू सहस्रनामदान श्यामया लागून निधले नको नको म्हणता श्यामा बाबांचा अनिवार्य तयांचा प्रेमा बळेच देतील सहस्रनामा सुंदर महात्म्या वर्णून आता सादर परिताती कथा अनुग्रहाचा समय येता शिष्याची इच्छा मुळीही नसता बाबा तो देता दिसतील अनुग्रहाची अलौकिक परी कैसी असते सद्गुरु घरी दिसून येईल अध्यायांतरी श्रोता आदरी पंथिजे कल्याणाचे दे कल्याण तो हा साई गुणनिधान सभाग्य पुण्य श्रवण कीर्तन चरित्र पावन दयाचे स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हेमाड पंत विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते अपस्मारात्महत्या निवारणं तथा निजगुरुपद स्थिरीकरणं नाम षड्विंशतितमोऽध्याय सम्पूर्णः श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु शुभं भवतु श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय।